आज रक्षाबंधन होतं म्हणून दीदी म्हणली चल गावातनं राख्या आणू. मग गावातनं जाऊन दोघांनी राख्या पण आणल्या आणि माझा मामा पण सोलापूर वरनं रक्षाबंधनला घरी आलेला आणि आम्ही आता सातारा शिफ्ट होणार आहे म्हणून आमचं पण सगळं सामान आवरायचं चालू होतं. आणि शिफ्टिंग करायचं म्हणजे डोक्याला एक वेगळाच ताप असतोय आणि आपलं शिफ्टिंग चालूच असल्यामुळे आपल्याला काय 2-3 दिवस व्लॉग टाकता आले नाही म्हणून आपला हा व्लॉग जरा लेट पडतोय. आज रक्षाबंधन असल्यामुळे आमचे वालचंद नगरचे भाऊ पण रक्षाबंधनला आमच्या घरी आलते. मग काय आमच्या दीदीने पण एक एक करून सगळ्यांना राख्या बांधून घेतल्या. नंतर मग त्या सगळ्यांना पण आपण आपल्या व्लॉग मध्ये घेतलं आणि ते सगळे पण लय दिवसात आलते. आपलं अर्ध सामान तर बाहेर काढलेलं आणि आपला ट्रक पण आपल्या घरासमोरून उभा राहिलेला आणि ते जरा चिखल असल्यामुळं ट्रकाचा टायर लय स्लिप होत होता म्हणून खोऱ्यानं तिथली माती जरा मोकळ करून घेतली आणि जरा अंधार पडला की आम्ही पण ट्रकात सामान भरायला चालू केलं. मदतीसाठी आपण आपले जरा दोस्त पण बोलवलेले. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक एक करून सगळं सामान ट्रकात भरलं आणि रात्रीचं 12 वाजलं तरी अजून काय सामान भरून झालं नव्हतं आमचं. आणि आपल्यामध्ये तर आपले श्रवण भाऊ, सदा भाऊ आणि आदित्य गोसावी भाऊ पण आलते आणि आपला राजभाऊ पण आलता पण तो जरा लवकर घरी गेला. आणि आदित्यच्या हातातली राखी बघून तर मला लहानपणीची आठवण आली. रात्री 1 वाजूस्तवर आपलं सगळं सामान तर भरून झालं. आणि भावानं या व्लॉग मध्ये एवढं आणि ह्या व्लॉगच्या पार्ट 2 साठी तुम्ही आपल्याला पहिले फॉलो करून घ्या.